नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या विदुषी त्या विस्मरणात जाऊ नये, त्यांची ओळख आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहावी या उद्देशाने मी हे व्हिडिओ करीत आहे. आजच्या भागात आपण भेटूया अशाच एका विदुषीला. साधेपणातून समाज परिवर्तन. कधीकधी एखादं आयुष्य आपल्याला शिकवून जातं की मोठेपणा पदात नसतो, तो विचारात आणि आचरणात असतो. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणार आहोत. गांधी विनोबांच्या विचारांना आपल्या आयुष्यात पूर्णपणे जगणाऱ्या नाशिकच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व वासंती सोर. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांच्या वातावरणात वर्धा येथील गांधी आश्रमात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच साधेपणा, स्वावलंबन, शिस्त आणि सेवा ही मूल्ये त्यांच्या आयुष्याचा पाया बनली. वर्ध्याच्या महिलाश्रमात त्यांचं प्रारंभिक शिक्षण झालं. त्यानंतर MA MEd झाल्यावर नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांनी लेक्चरर म्हणून 23 वर्षे अध्यापन केलं आणि नंतरची 1.5 वर्ष त्या प्रभारी प्राचार्या होत्या. पण त्या केवळ प्रशासक नव्हत्या, त्या होत्या प्रयोगशील शिक्षिका. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षक फक्त विषय शिकवणारा नसतो, तो व्यक्तिमत्व घडवणारा असतो. बहिशाल शिक्षण योजनेअंतर्गत त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांनी विचार करावा, चिंतन करावं, निर्भयपणे मते मांडावीत यासाठी त्यांनी विशेष कार्यक्रम राबवले. बौद्धिक विकास आणि आकलन क्षमतेच्या वृद्धीसाठी विविध शैक्षणिक साधने तयार करून घेतली. कॉलेजला शिकवत असताना तरुण पिढीच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की युवा पिढीला गांधीजी फार चांगले समजलेले नाहीत. म्हणून गांधी लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजेत हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला आणि त्यांनी जाणून घेऊया गांधीजींना, सारं काही देशासाठी, गोष्टी गांधीजींच्या, गांधी हत्या समज आणि वास्तव, गीताईची सुबोध ओळख, 21व्या शतकात गांधी आणि कस्तुरबा, अंध अनुगामिनी नव्हे सहचारिणी ही पुस्तके लिहिली. विशेष म्हणजे कस्तुरबा गांधींच्या जीवनावरती फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत. म्हणून कस्तुरबांचा गांधीजींच्या चळवळीत कितपत सहभाग होता, तर त्या गांधी विचारांशी पूर्ण सहमत आणि समरस होत्या. म्हणून त्या गांधीजींच्या अंध अनुगामिनी नव्हे तर सहचारिणी होत्या, हे त्यांनी या पुस्तकातून स्पष्ट केलं. त्यांनी अनेक लहान, आकर्षक आणि बोधपर पुस्तिका लिहिल्या. युवा महिला केंद्रात केलेले प्रयोग त्यांनी पुस्तकांमध्ये संकलित केले. कथा, म्हणी, उपदेशात्मक वाक्ये, पण उपदेश नव्हे, अनुभवातून आलेली शिकवण. त्यांनी लिहिलेली पुस्तके आजही मार्गदर्शक आहेत. विनोबाजींच्या गीताईचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ध्वनिमुद्रण तयार करून घेतले. त्या काळात ही कल्पना किती दूरदृष्टीची होती याची जाणीव होते. वासंतीताईंचं जीवन म्हणजे स्वदेशीचा जिवंत धडा. स्वयंपूर्ण जीवन जगण्याचा गांधीजींचा मार्ग त्यांनी आयुष्यभर अवलंबला. साधी राहणी, उच्च विचारसरणी या तत्वाचा त्यांनी अंगीकार केला होता. श्रमाचा संस्कार त्यांच्यावर झालेला होता.
त्या नेहमी खादी परिधान करत, स्वतः सूतकताई करत, त्यातून साडी, ब्लाऊज, परकर, घरातील चादरी, सतरंजी, टॉवेल तयार करून घेत. त्यांनी तब्बल 150 ते 200 लोकांना सूतकताईचे प्रशिक्षण दिले. वासंतीताईंनी नाशिकमध्ये महिलांमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा प्रचार केला. ग्रामीण महिलांना आत्मबळावर उभे राहण्याचे शिक्षण दिले. गावोगावी जाऊन शिबिरे घेतली. महिलांना त्या सांगत, बचत म्हणजे फक्त पैसा साठवणे नाही, बचतीत सर्जनशीलता असावी. जुनी साडी फेकू नका, तिच्या मजबूत काठांपासून पिशव्या तयार करा. साबणाचे उरलेले तुकडे देखील उपयोगात आणा. आज आपण ज्याला रिसायकल म्हणतो ते त्यांनी दशकांपूर्वी जगून दाखवले होते. त्या म्हणत, अनुशासन हा मोठा शिक्षक आहे. गरजा मर्यादित ठेवल्या तर जीवन अधिक शांत आणि सुंदर होऊ शकतं. गृहस्थ जीवन सुखकर, आकर्षक आणि सर्वार्थाने सुंदर व्हावे यासाठी अनुशासन व संयम पाहिजे. आपली गरज मर्यादित ठेवली तर अनेक दुर्गुणांपासून आपण दूर राहू शकतो हे त्या शिकवत. अहिंसेच्या मार्गावर चालण्यासाठी निर्भयता हवी आणि सर्वसामान्यांविषयी प्रेमभावही. त्यांचे श्रद्धास्थान होते महाराष्ट्राचे शिक्षण महर्षी ग.वी. अकोलकर. मानसिक क्षमता विकास केंद्राच्या त्या उपाध्यक्षा राहिल्या. 2007 साली त्या प्राचार्या पदावरून निवृत्त झाल्या. पण निवृत्ती म्हणजे विश्रांती नव्हे. सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेलाच त्यांनी आपले ध्येय बनवले. त्यापुढे मतिमंदांच्या शिक्षण प्रशिक्षणात कार्यरत राहिल्या. पण वासंतीताईंचं व्यक्तिमत्व केवळ कार्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी आयुष्य मनापासून जगलं. त्यांनी आपल्या आवडीनिवडी जपल्या, छंद जोपासले. रांगोळी, चित्रकला, शाळेच्या मुलांबरोबर सहलीला जाणं, लेखन, वाचन या सगळ्यात त्यांना अपार आनंद मिळायचा. अनेक वर्तमानपत्रे आणि नियतकालिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. त्यांच्या लेखनात विचारांची स्पष्टता आणि सामाजिक भान दिसून येतं. अशा सर्वांग सुंदर, आनंदी आणि सकारात्मक व्यक्तिमत्वामुळे त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. अनेक मान्यवर व्यक्ती त्यांच्या घरी येत जात असत. त्यात भाभा अणुशक्ती केंद्राचे संचालक अनिल काकोडकर, नाशिकचे तात्यासाहेब शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, डॉक्टर अभय बंग, चंद्रशेखर धर्माधिकारी. विचारांची देवाणघेवाण आणि समाजकारणावर चर्चा, साहित्य संवाद हे वातावरण त्यांच्या घरात नेहमीच जिवंत असे. लहानपणापासूनच महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासात वाढलेलं ते व्यक्तिमत्व आयुष्यभर त्या संस्कारांना न्याय देत राहिलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या B.Ed अभ्यासक्रमाच्या निर्मितीत त्यांचा सहभाग होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी गांधीयन स्टडीज आणि नॅशनल इंटिग्रेशनचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला होता. सार्वजनिक वाचनालय, महिला आधाराश्रम, प्रबोधिनी मतिमंद बालकांची संस्था, पंचवटी विद्यार्थीगृह अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी सेवाभावी वृत्तीने कार्य केलं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. महापौर गौरव पुरस्कार, लोकमत सखी मंचचा जीवन गौरव पुरस्कार, गांधी पुरस्कार, 2016 सालचा वीणा दर्डा जीवन पुरस्कार. सक्षम, सच्चरित्र, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडवण्याचे कार्य त्यांनी केलं. आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आणि त्यांनी घडवलेली माणसं
हेच त्यांचं जिवंत स्मारक आहे. नाशिकला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे. साधं जीवन, उच्च विचार आणि कृतीतून समाज परिवर्तन हीच आहे वासंती सोर यांची खरी ओळख. अशा या महान विभूतीला माझा मनःपूर्वक सलाम. पुढील भागात भेटूया अशाच एका विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.